हे जाग साव हे जाग साव हे जाग साव हे भीमाचं पिल्लू जाग साव हे भीमाचं पिल्लू जाग साव हे भीमाचं पिल्लू जाग साव हो पुकारताना आज कुणाच्या माग नसाव पुकारताना आज कुणाच्या माग 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 आजपर्यंत काय केलं मी कुणाचे मागा कुणाचे मागा साहेब तुमच्या मागा आम्ही त्याच्या मागे समोर बाबासाहेब म्हणतात अपनी कीमत उतनी रखिए जो अदा न हो सके अपनी कीमत उतनी रखिए जो अदा न हो सके कारण तुम्हाला मी असा मताचा अधिकार दिला जो तुमचा राजा तुम्ही निवडू शकता पण आम्ही काय केलं रेड्याची किंमत किती आहे 1 लाख रुपये बैलाची किंमत 70,000 रुपये बकऱ्याची किंमत 30,000 रुपये 20,000 रुपये बकऱ्याची किंमत नाली नाली ना हिंडी काय म्हणतात त्याला डुक्कर त्याची किंमत किती 20,000 रुपये एका डुकराची किंमत 20,000 रुपये आमची किंमत 5 वर्षासाठी 1,000 रुपये तू आमच्या जिंदगानीवर तू आमच्या जिंदगानीवर तू आमच्या जिंदगानीवर बाबासाहेब म्हणतात ज्याप्रमाणे आईचं दूध विकल्या जात नाही ज्याप्रमाणे आईचं दूध विकल्या जात नाही त्याप्रमाणे आमचा मताचा अधिकार विकू नका मिळते का कुठे आईचं दूध लिटर मिळते का आईचं दूध कुठे पण त्याची उपमा बाबासाहेबांनी तुम्हाला दिली पण आम्ही काय केलं मतदान आलं 1,000 तुमचा तो माणूस जर घरी आला मावशी किती आहेत घरात किती मेंबर आहेत 5 आहे 5 आमची बोली ठरवून सुरू होते 2,000 दे 10,000 दे 5 आहे ना आमच्या घरी बाबासाहेबांची शपथ तुलेच देतो बाबासाहेबांची शपथ तुलेच देतो 5 आहेत ना 10,000 दे ना तो नाही मावशी लय होते 1,000 प्रमाणे देतो 5,000 आपल्याला बरे वाटते मग काय करतो आम्ही म्हणतो बरं ठीक आहे म्हणते मग 5,000 घेतो मग समजा जर पावसाळ्यात जर पाणी जर नालीचं घरात जर गेलं त्याच्याजवळ जर तुम्ही गेले आणि त्याला जर सांगितलं दादा तो ते काय मावशी बापू नालीचं पाणी घरात गेले त्याचं काहीतरी करणं त्यानं म्हणते मावशी त्यावेळेला आता नालीचं पाणी घरात जावं का घर वाहून जावं मला काही करायला लागत नाही आणि तुम्ही जर त्याला जर सांगितलं 5 आहेत मतदान किती आहेत 5 आहेत किती देतो 5 करोड दे 5 करोड किती 5 करोड दे थांबते का तुमच्याजवळ तो थांबत नाही तुमच्याजवळ 5 करोड म्हटलं अरे बाप रे मावशी तो 5 करोड मागायला लागली बा आता कुठून द्यावं देते का तो देत नाही तुमच्याजवळ थांबतही नाही काय करावं लागेल तुम्हाला इनकी नोट न लेना रे बाबा इनकी नोट लेना रे बाबा इशादा इनकी नोट लेना रे बाबा इनकी नोट लेना रे बाबा इनको वोट न देना रे बाबा इनकी नोट लेना रे बाबा इनको वोट न देना रे बाबा इनकी नोट लेना रे बाबा इनको वोट न देना रे बाबा ये चुटर है रे भाई ये चुटर है रे भाई ये लुटेरे है रे भाई ये चुटर है रे भाई ये लुटेरे है रे भाई ये चुटर है रे भाई ये सटर है रे भाई अंकल सर आगे ये बंबई में बैठे रे भाई ये बंबई में बैठे रे भाई ये दिल्ली में बैठे रे भाई ये बंबई में बैठे रे भाई ये दिल्ली में बैठे रे भाई ये आमदार बने रे भाई ये खासदार बने रे भाई ये आमदार बने रे भाई ये खासदार बने रे भाई
यस जंबो जेट पे बैठे रे भाई, इंटरनेट पे बैठे रे भाई, जंबो जेट पे बैठे रे भाई, इंटरनेट पे बैठे रे भाई, जंबो जेट पे बैठे रे भाई, इंटरनेट पे बैठे रे भाई। जात साऱ्या भूमीची, जात साऱ्या भूमीची ही भिवून पडावी, जात साऱ्या भूमीची ही भिवून पडावी, ही क्रांती भीमाची, ही क्रांती भीमाची। जयंती कोणाची आहे? बाबासाहेब आंबेडकरांची। एका जोरदार टाळ्या वाजवूया आपण। जय भीम, जय भीम, जय भीम। जात साऱ्या भूमीची ही भिवून पडावी, ही क्रांती भूमीची ही भिवून पडावी, ही क्रांती भीमाची, ही क्रांती भीमाची। का तुला न कळावी ही क्रांती भीमाची, का तुला न कळावी। बाबासाहेब सयाजीराव गायकवाडांच्या दरबारात नोकरीला होते, त्यावेळेला चपराशीला प्रश्न पडला होता का एवढा मोठा सुद्धा पोटात आलेला माणूस होय तरी कोण, कोणत्या जातीचा होय? कारण आमचं समीकरण कसं ठरलंय? भवरे म्हटले की आपलेच होय, वानखडे म्हटले की थोडासा संभ्रम होते, होय की नाही होय की नाही। मेश्राम म्हटले की आपलाच होय, बनसोड म्हटलं की आपलाच होय। मुंबईचा एक अधिकारी राजदरबारी आला परिजात कळना, ओ मराठा नरेशापरी उलटाच देश त्यांचे उलट्याच वेश। गुरुगुर्ती सारे अधिकारी राजदरबारी आला परिजात कळना। बाबासाहेबांची कोणाला जातच कळेना, कारण आडनाव अंबावडेकर, आंबेडकर झाल्यानंतर कुठून कुठून शोधून काढलं तरी कुठूच दिसेना कोण्या जातीचा माणूस होईल। एकमेकाला काय होय सांगता येते का? काहीच नाही। आता माझं आडनाव नाईक आहे, माझे दादा बसले कोण होय पत्ता नाही, होय का नाही होय। आपलं गाणं तर म्हणते काही सांगता येत नाही, माय कुठचं बरोबर आहे की नाही? मुंबईचा एक अधिकारी राजदरबारी आला परिजात कळना, जात साऱ्या भूमीची ही भिवून पडावी, जात साऱ्या भूमीची ही भिवून पडावी। हे जाग साव आम्हाला म्हणायचंय, हे भीमाचं पिल्लू जाग असावं, ठीक आहे? हे जाग असावं, हे जाग असावं। इकडे 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 म्हणतात, आपल्या खुर्चीवर बसलेले आहेत, यांना काही टेन्शन नाही। हे जाग असावं, हे जाग असावं, हे आता सरळ म्हणावं, जाग असावं, हे जाग असावं, हे भीमाचं पिल्लू जाग असावं, जाग असावं, हे भीमाचं पिल्लू जाग असावं, जाग असावं, हे भीमाचं पिल्लू जाग असावं, जाग असावं, हे भीमाचं पिल्लू जाग असावं। यशवंताचे आभार, वानखडे सरांचे आभार, अंबर सर